विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक 3 बहुपदी पॉलिनॉमियल्स सराव संच 3.6 प्रॅक्टिस सेट नंबर 3.6 आपण सोडवत आहोत. त्यातला प्रश्न दुसरा, खालील बहुपदीचे अवयव काढा. फॅक्टोराइज द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. पहिला आहे एक्स वर्ग वजा एक्स कंसाचा वर्ग वजा 8 कंसात एक्स वर्ग वजा एक्स अधिक 12. या ठिकाणी एक्स वर्ग वजा एक्स ही दोन पदे इथंही आहेत, त्यामुळं ही बहुपदी सोप्या रूपात मांडण्यासाठी एक्स वर्ग वजा एक्सबद्दल वेगळे अक्षर मानू, समजा एम मानू, तर ही बहुपदी आपल्याला कोणत्या स्वरूपात मिळेल? एमचा वर्ग वजा 8, जिथं एक्स वर्ग वजा एक्स आहे तिथं एम ठेवायचं, अधिक 12. आणि मग आपल्याला 12चे अवयव पाडावे लागतील. 6 गुणिले 2 6 दुनी 12. दोघांची चिन्ह वजा ठेवल्यानंतर वजा 6 वजा 2 यांची बेरीज वजा 8 मिळेल आणि यांचा गुणाकार वजा वजा अधिक मिळेल. म्हणून एम वर्ग वजा 8 एम ऐवजी एकदा वजा 6 एम आणि वजा 2 एम अधिक 12. 3 पदाची एकूण आपल्याला 4 पदे मिळाली. पहिल्या दोघातून सामायिक एम मिळतोय. आतमध्ये यातला एम राहिला, वजा 6 राहिले कारण हा एम बाहेर काढलाय. एम वजा 6 हा कंस पुढे राहतोच, हा एम इथला आहे, मग याचा सगुणक वजा 2 बाहेर लिहायचा. 2 समान कंसाबद्दल एक कंस एम वजा 6 आणि बाहेरची पदे जी आहेत एम वजा 2 दुसऱ्या कंसात. ओके. इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही हे शब्द वापरू शकताय, बोलू शकताय. ओके. द फॅक्टर्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8 एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू ब्रॅकेट प्लस 12. ओके. एम मायनस 6 आणि एम मायनस 2. ओके. फॅक्टर्स ऑफ एम स्क्वेअर मायनस 8m प्लस 12 धिस फॅक्टर्स. आता एमची किंमत आपण ठेवू दिलेली, सोपं करण्यासाठी हे लिहिलेलं होतं. एक्स वर्ग वजा एक्स बरोबर एम ठेवू म्हणायला हवं. जिथं एम आहे तिथं एक्स वर्ग वजा एक्स, कारण मूळ बहुपदी आपली आहे ती एक्स या चलातील आहे. एक्स वर्ग वजा एक्स वजा 6, इथंही एक्स वर्ग वजा एक्स वजा 2. पुन्हा या ठिकाणी पहा, या वजा 6साठी आपल्याला 3 दोन्ही 6 करावं लागेल. याचं कारण याचे अवयव पडतात. मधल्या पदाची चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं, म्हणजे याचे एकदम अवयव लिहायचे असतील तर एक्स वजा 3 हा वजा 3 आणि एक्स अधिक 2 हा 2. ओके. या दोनचे सुद्धा अवयव 2 गुणिले 1. आता वजा 6चे वजा 3 गुणिले 2 वजा 3 अधिक 2 वजा 1 बेरीज येते आणि त्यामुळे या दोघांचा गुणाकार वजा 6 येतोय. या दोघांचा गुणाकार बे के बे, पण वजा 2 येण्यासाठी मधल्या पदात चिन्ह मोठ्या संख्येला ठेवायचं. ओके. याचे डायरेक्ट अवयव एक्स वजा 2 हा वजा 2 आणि दुसऱ्या कंसात एक्स हा अधिक 1, म्हणजे एकूणच या ठिकाणी एक्स वर्ग वजा एक्स कंसाचा वर्ग वजा 8 कंसात एक्स वर्ग वजा एक्स अधिक 12चे अवयव. पहिल्या कंसात एक्स वजा 3, दुसऱ्या कंसात एक्स अधिक 2, तिसऱ्या कंसात एक्स वजा 2 आणि चौथ्या कंसात एक्स अधिक 1. ओके. फॅक्टर्स ऑफ दिस पॉलिनॉमियल. फर्स्ट ब्रॅकेट एक्स मायनस 3 इंटू सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 2, थर्ड ब्रॅकेट एक्स मायनस 2, फोर्थ ब्रॅकेट एक्स प्लस 1. ओके. त्यातलंच हे दुसरं उदाहरण आहे. एक्स वजा 5 कंसाचा वर्ग वजा 5 एक्स वजा 25 कंसात आहे वजा 24. आपल्या लक्षात येईल एक्स वजा 5 कंसाचा वर्ग 5 एक्स आणि 25, 5 आणि 25 म्हणून सामायिक 5 अवयव निघतोय. त्यामुळे आत राहिले एक्स हा एक्स आणि वजा 25चा अवयव 5 बाहेर काढलेला आहे. आत 5 5 25 म्हणजे हे दोन कंस समान आले, वजा 24. ओके. म्हणून चिन्ह पाठीमाग करायचं. इथे पुन्हा ती मेथड आहे. एक्स वजा 5 बद्दल एम माना वाय माना, एम मानू, त्यामुळं एक्स वजा 5 जेथे आहे तेथे एम वर्ग वजा या ठिकाणी 5 इथं एम वजा 24. वजा 24चे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. अगदी बरोबर 8 त्रिक 24, 8 आणि 3चा फरक 5 येतोय, पण वजा 5 येण्यासाठी मोठ्या संख्येला चिन्ह वजा देण्यात आलं. या दोघांचा गुणाकार वजा 24 येतो, या दोघांचा फरक वजा 5 एम येतोय. त्यामुळं एम डायरेक्ट तुम्ही लिहिलं तरी चालतंय. एक्स वजा एम वजा 8 आणि एम अधिक 3, पण असो वजा 5 ऐवजी एकदा सगुणक वजा 8 एम ठेवायचा एमचा आणि एकदा अधिक 3 ठेवायचा, अधिक 3 एम वजा 24. पहिल्या या दोघातून सामायिक एम निघतोय, त्यामुळे आतमध्ये एम वर्ग येतं. ओके.
यम वजा 8 राहतोय, पुढं यम वजा 8 लिहायचाच. हा यम इथला आहे त्याचा सगुणक अधिक 3 बाहेर राहणार. यम वजा 8 2 सामान्य कंसाबद्दल 1 कंस आणि यम अधिक 3 दुसऱ्या कंसात बाहेरच्या पदांचा 1 कंस. आता आपली जी दिलेली बहुपदी आहे x मध्ये दिलं आहे, यम आपण x वजा 5 साठी ठेवलेलं आहे, त्यामुळे x वजा 5 पुन्हा यम साठी ठेवू. इथं पहिल्या कंसात यम साठी x वजा 5 आणि पूर्वीचे वजा 8, दुसऱ्या कंसात यम साठी x वजा 5 आणि पूर्वीचे अधिक 3. म्हणून x वजा 5 वजा 8 वजा 13 आणि x वजा 5 अधिक 3 मोठ्या संख्येतून लहान 1 वजा 1 अधिक आहे, त्यामुळे 5 मधून 3 गेले, 2 उरले आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा, त्याचे अवयव x वजा 13 आणि x वजा 2. ओके. The factors of x minus 5 bracket square minus 5x minus 25 bracket completes minus 24 is equal to x minus 13 second bracket x minus 2. ओके. तिसरं उदाहरण आहे x वर्ग वजा 6x कंसाचा वर्ग वजा 8 कंसात x वर्ग वजा 6x अधिक 8 कंस पूर्ण वजा 64. या ठिकाणी x वर्ग वजा 6x दोन्ही ठिकाणी ही दोन समान पदे आहेत, त्या बदलाला y मानू, आपण वेगळा अक्षर मानू. ओके. त्यामुळे जिथे x वर्ग वजा 6x तिथं y, त्यामुळे y वर्ग वजा 8 कंसामध्ये या ठिकाणी y आणि पुढं अधिक 8 वजा 64. ओके. y वर्ग वजा 8 गुणायचं, वजा 8y वजा 8 8 64 वजा 64 पूर्वीचे आहेत, त्यामुळे y वर्ग बरोबर चिन्ह. ओके. म्हणून चिन्ह किंवा बरोबर करूया, काय अडचण नाही, कारण दोन्ही ठिकाणी पुढं बरोबर चिन्ह नाही, त्यामुळे म्हणून म्हटलं तरी चालते, बरोबर म्हटलं तरी चालते. ठीक आहे. y वर्ग वजा 8y वजा वजांची बेरीज वजा असते, वजा 128. ओके. वजा 64 वजा 64 वजा 128 वजा 128 चे अवयव वजा 8 फरक आला पाहिजे, अगदी बरोबर आहे. 16 गुणिले 8 16 8 28 असे 128 आहे आणि मधल्या पदात चिन्ह मोठ्याला दिल्यामुळं वजा 16 अधिक 8 वजा 8 येते आणि दोघांचा गुणाकार वजा येतो, त्यामुळं y वर्ग वजा 8 ऐवजी एकदा सगुणक yचा वजा 16y ठेवायचा आहे, एकदा अधिक ठेवायचा, अधिक 8y वजा 128. पहिल्या दोघातून सामायिक y निघतो. ओके. y वजा 6 हा y राहिला वजा 7, हा कंस y वजा 6 लिहायचाच पुढं, हा y इथला आहे, त्यामुळं याचा सगुणक अधिक 8 बाहेर, दोन समान कंसाबद्दल 1 कंस, बाहेरची पदं y अधिक 8. आता y ची किंमत आपण जी घेतलेली होती, कोणती घेतलेली होती y ची किंमत, x वर्ग वजा 6x ठेवायची. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 16 8 28 असे आहे, या ठिकाणी दोघांची 16ला चिन्ह वजा द्यायचं आहे आणि 8ला चिन्ह अधिक द्यायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी वजा 8 बद्दल y वर्ग वजा 16y एकदा आणि अधिक 8y वजा 128 पूर्वीचे आहेतच. या दोघातून सामायिक y निघतो, आतमध्ये y आणि वजा 16 राहिलेत बरं का. अधिक 8 इथला या दोघातून म्हणजे y वजा 16 पुढं आहेच, हा y इथला आहे, त्यामुळे अधिक 8 y वजा 16 दोन सामायिक कंसाबद्दल 1 कंस y वजा 16 दुसऱ्या कंसात बाहेरची पद y अधिक 8. आता x वर्ग वजा 6xy ठेवायचं आपण मांडलेलं होतं. इथं x वर्ग वजा 6x वजा 16 आणि इथं x वर्ग वजा 6x अधिक 8. ओके. x वर्ग वजा 6xy बद्दल ठेवले, त्यामुळे इथं या 16साठी पुन्हा 8 दोन्ही 16. ओके. मधल्या पदात चिन्ह मोठ्याला द्यायचं, त्यामुळे वजा 8 गुणिले 2 वजा 16 येत आहे, त्यांना वजा 8 अधिक 2 फरक वजा 6, म्हणजे याचे एकदमच अवयव लिहायचे असतील x वजा 6 x वजा 16चे पहिल्या कंसात x वजा 8, दुसऱ्या कंसात हे अधिक आहे x अधिक 2. ओके. इथं या 8चा अवयव 4 2 8, 4 आणि 2 यांचा गुणाकार 8 येतोय, 4 आणि 2 या ठिकाणी वजा 4 वजा 2 यांचा गुणाकार अधिक येतोय, आपल्याला वजा 6 आवश्यक आहे, त्यामुळे दोघांची चिन्ह वजा ठेवायची, त्यामुळे वजा 4 गुणिले वजा 2 अधिक 8 येतोय गुणाकार आणि वजा 4 वजा 2 वजा वजांची बेरीज वजा 6 येते, त्यामुळं या कंसात एकदमच पहिल्या कंसात x वजा 4 आणि दुसऱ्या कंसात x वजा 2, हे वजा 4 आहे, हे वजा 2 आहे. ओके. असे अवयव पाडले तरी चालतात किंवा वजा 6x ऐवजी आपण पूर्वी केलेला आहे वजा 8x, पुन्हा
अधिक 2x पुन्हा एकूण 3चे 4 पद झाले. पहिल्या दोघातून सामायिक, दुसऱ्या दोघातून सामायिक, 2 सामायिक कंसाबद्दल एक कंस हेच अवयव येतात. तिथे ते केलं तर चालतंय आणि डायरेक्ट शेवटी लिहिलं तरी चालतंय. म्हणजे या ठिकाणी आपली जी राशी आहे x वर्ग वजा 6x कंसाचा वर्ग वजा 8 कंसात x वर्ग वजा 6x अधिक 8 कंस पूर्ण वजा 64चे अवयव x वजा 8 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात x अधिक 2, तिसऱ्या कंसात x वजा 4 आणि चौथ्या कंसात x वजा 2. ओके. त्यातलं 5वं उदाहरण आहे y अधिक 2 पहिल्या कंसात, y वजा 3 दुसऱ्या कंसात, तिसऱ्या कंसात y अधिक 8 हे गुणाकार आहे. चौथा कंस y अधिक 3 कंस पूर्ण अधिक 56. हे कंस आपण लक्षात घेतले तर आपल्या लक्षात येऊन जाईल. पहिला आणि शेवटचा कंस जवळ घेतले. का जवळ घ्यायचे तर लक्षात येईल. जवळ मांडल्यानंतर y वजा 3 आणि y अधिक 8 तसे ठेवायचे. ते जवळ आहेतच. स्थिर पदांचा आपण विचार केला 3 आणि 2 5 बेरीज येते. इथं स्थिर पदांचा विचार केला अधिक 8 वजा 3 अधिक 5च येते म्हणून. ओके. आपण पहिल्या 2 कंसांचा गुणाकार जर केला तर y अधिक 3ला एकदा म्हणजे पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदान दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणाची. या अर्थानं पहिलं पद y त्याला गुणिले y अधिक 3, दुसरं पद अधिक 2 त्याला परत y अधिक 3. ओके. इथंपर्यंत झालं. पुढे या ठिकाणी y अधिक 8ला एकदा y अधिक 8 त्यानंतर y अधिक 8ला पुन्हा या ठिकाणी वजा 3 y अधिक 8 आणि अधिक 56. लक्षात आलं. पहिल्या 2 कंसातला गुणाकार करण्यासाठी y साठी y अधिक 3, y अधिक 3 हे 2 साठी, y साठी y अधिक 8 आणि y अधिक 8 वजा 3 साठी मांडणी केली आहे. गुणिले या ठिकाणी y गुणिले y वर्ग अधिक 3 गुणिले y 3y त्यानंतर अधिक 2 गुणिले y 2y अधिक 2×6 अधिक y गुणिले y वर्ग अधिक 8 गुणिले y 8y वजा 3 गुणिले y वजा 3y वजा आणि अधिक वजा 8×24 अधिक 56. ओके. काय नाही कंसातल्या बाहेरच्या पदांना आतल्या पदाला गुणलं. इथंपर्यंत ह्या 2 कंसांचा गुणाकार इथंपर्यंत आहे पहिल्या चौकडी कंसात. या 2 कंसांचा गुणाकार या चौकडी कंसात आहे. मध्ये गुणिले चिन्ह आहे. इथं गुणिले चिन्ह आहे, बेरजेचं नाही आहे. ओके. सोडवूया आता. y वर्ग स्वरूप पद अधिक 3y अधिक 2y अधिक 5y अधिक 6 पुढे आहेच. पुढं दुसऱ्या कंसात y वर्ग अधिक 8y वजा 3y y वर्ग आहेच अधिक 8y वजा 3y अधिक 5y वजा 24 आणि शेवटी अधिक 56. ओके. आता लक्षात आलं असेल y वर्ग अधिक 5y y वर्ग अधिक 5y समान कंस आहेत, समान पद आहेत. त्या बदलाला यम मानू. पुन्हा कोणतं अक्षमांतर चालतंय. इथं यम अधिक 6. ओके. दुसऱ्या कंसात यम वजा 24 आणि मग अधिक 56. ओके. काही y वर्ग अधिक 5y बद्दल यम ठेवलं म्हणून यम अधिक 6, y वर्ग अधिक 5y बद्दल यम ठेवलं म्हणून यम वजा 24 आणि अधिक 56 शेवटचं पद आहे. या ठिकाणी यम वजा 24 2 वेळा लिहायचा आहे. आता या दोघांचा गुणाकार आहे त्यामुळे यमने एकदा यम वजा 24ला गुणण्यासाठी आणि अधिक 6ने एकदा गुणण्यासाठी यम वजा 24ला आणि अधिक 56 आहेच. यम गुणिले यम वर्ग वजा 24 गुणिले यम वजा 24 यम अधिक 6 गुणिले यम अधिक 6 यम वजा 24 गुणिले 6 वजा 124 अधिक 56 यम वर्ग. तसंच वजा 24 यम अधिक 6 यम वजा 18 यम. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, मोठ्या संख्येत चिन्ह आलेला वजा केला. 1 अधिक आणि 1 वजा आहे म्हणून वजा 144 म्हणून अधिक 56 वजा 88. ओके. आता वजा 88 अवयव पडायचे तर वजा 18 फरक आला पाहिजे. अगदी बरोबर आहे. 22 चौक 88, 22 आणि 4चा फरक 18 येतोय. मधल्या पदात चिन्ह मोठ्याला द्यायचं त्यामुळं यम म्हणून यम वर्ग वजा 18 यम ऐवजी एकदा 22 यम वजा 22 यम अधिक 4 यम वजा 88. ओके. 3 4 पद पहिल्या दोघातून सामायिक यम कंसात यम वजा 22. ओके. यम वजा 22 पुढे लिहायचाच कंस. ओके. यम वजा 22 हा तसाच राहतो. यम इथला आहे अधिक 4 बाहेर 22 चौक 88 येतेच वजा. ओके. 2 सामायिक कंसाबद्दल यम वजा 22 आणि पुढे यम अधिक 4. शेवटी यमची किंमत आपण काय घेतलेली आहे y वर्ग अधिक 5y देऊन टाकायचे. y वर्ग अधिक 5y बरोबर यम ठेवून यमच्या ऐवजी y वर्ग अधिक 5y वजा 22
आणि दुसऱ्या कंसात वाय वर्ग अधिक 5y अधिक 4. ओके. पहिल्या राशीचे अवयव पडत 22चे अवयव 5 फरक येण्यासाठी बेरीज येण्यासाठी अजिबात त्याचे अवयव पडत नाहीत म्हणून किंवा बरोबर वाय वर्ग अधिक 5y वजा 22 हा पहिला कंस तसाच. आणि मग 4चे अवयव पडतात 4 1 4 आणि 4 1 5. त्यामुळे पहिल्या कंसात y अधिक 4 आणि दुसऱ्या कंसात y अधिक 1. ओके. त्यामुळं दिलेल्या या बहुपदीचे जे अवयव आहेत ते पहिल्या कंसात वाय वर्ग अधिक 5y वजा 22 आणि दुसऱ्या कंसात y अधिक 4, तिसऱ्या कंसात y अधिक 1. द फॅक्टर्स ऑफ दिस पॉलिनॉमियल आर वाय स्क्वेअर प्लस 5y मायनस 22 इन फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट y प्लस 4 इंटू थर्ड ब्रॅकेट y प्लस 1. ओके. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट्स द्या, मला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.